महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। संततधार पावसाने पोलादपूर तालुका वेढला, पूर दरडी आल्याने जनजीवन विस्कळीत। रायगड जिल्ह्यासह पोलादपूर तालुक्यात सुरू असलेल्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे। नद्या, ओढे आणि नाले दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी रस्ते खचणे, दरडी कोसळणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याच्या घटना घडत आहेत। प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे। कुडपण परिसरात मुसळधार पावसामुळे रस्ता खचल्याने कुडपण पोलादपूर एसटी सेवा बंद पडली आहे। अनेक घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू आहेत। सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। तालुक्यातील दुर्गम क्षेत्रपाळ गावाबाहेर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास उंच डोंगरावरून कोसळलेली दरड आश्चर्यकारकरित्या गावठाणाबाहेरच राहिल्याने क्षेत्रपाळ गावातील एकाही घराला अथवा व्यक्तीला धोका पोहोचला नाही। दरम्यान दरड कोसळलेल्या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने माती व दगड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। ढवळी येथील जुन्या पुलाचा कठडा कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे। रात्रीच्या वेळी आणि मुसळधार पावसात कमी दृश्यमानतेमुळे अपघाताचा धोका वाढला असून वाहन चालकांनी विशेष खबरदारी घ्यावी असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। तर नाणेघोळ गावाच्या वरती जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा गेल्या असून धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने सावधगिरी बाळगून ग्रामस्थांना सोनारवाडी येथे स्थलांतरित केल्याची माहिती सरपंच शांताराम जंगम यांनी दिली। आंबेनळी तालुक्यातील विविध ठिकाणी महसूल, पोलीस, ग्रामपंचायत, महावितरण, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच NDRF पथके सतर्क असून धोकादायक ठिकाणांची पाहणी, नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर आणि मदत कार्य सुरू आहे। सभापती अविनाश शिंदे, स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। हवामान विभागाने पुढील काही तासातही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने नदी नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे, पूर आलेले रस्ते ओलांडू नयेत, दरडप्रवण भागात अनावश्यक वावर टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी प्रकाश कदम सह तृप्ती भोईर, पोलादपूर।